तामसा येथे अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ। हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा येथील वार्ड क्रमांक 5 मधील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे तारांबळ उडाली आहे। आज 79वा प्रजासत्ताक दिन असताना सकाळी पहाटे 5 वाजतापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। वार्ड क्रमांक 5 शेजारी असलेल्या नालीमुळे वार्ड क्रमांक 5 मध्ये संपूर्ण घरामध्ये पाणी शिरल्यामुळे आज वार्ड क्रमांक 5 च्या विद्यार्थ्यांना ध्वजारोहणासाठी जाता आले नाही। संतप्त महिलांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन राहण्याचा सुद्धा इशारा दिला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव। आमच्या घरानं सगळं पाणी गेलं, गहू भिजले, लेकरं बाळ भिजले, रात्रभर झोप नाही, आम्ही कसं राहावं? पंचायत मध्ये गेलं तर ते म्हणाले तर की घर उच करून घ्या, पोट भराव की घर उच करावं। आम्ही मतदानाला सगळे येतात आमच्या घरी, आमदार खासदार पण व्हायचे ना। गरम पंचायत मध्ये आम्ही सगळे पसारा घेऊन चालले। आता तिकडे चक भिजले, गहू मिऊ येऊन फा आमच्या इथं काय नाही, आम्हाला काही समजना झालंय। सकाळी 3 वाजल्यापासून पाऊस चालू आहे। आमच्या घरानं पाणी झालं, सगळे गहू ज्वारी गोदडे फिदडे सगळे भिजले, माल ताल सगळंच भिजला। आम्ही खावं काय राहावं काय, आता आम्ही काय करावं? सरपंचाला बोलायला गेलं तर सरपंच म्हणते आम्ही कोणीकडे काढून द्यावं? आम्ही काय की तिकडे मोठे मोठे लोक आहात त्याच्याकडे आम्ही पाणी काढून देत नाही, आम्ही काहीच करत नाही। म्हणजे कोणीकडे काढून द्यावं ते तुम्ही सांगा, आम्ही काय सांगावं त्याला? आम्ही काय करणार आहोत? उच करा म्हणाले, काय करा म्हणाले, तर आम्ही काय करणार आहोत? ती सोय नाही, पियाची सोय नाही, काय नाही। लेकरं बाळ सगळे असे गोदड्यावरचे होते, सगळे भिजून गेले। वरच्या इकडे पाणी घालणं झाले, कोणीकडेच नाही ना, आमची नाली बांधून देईना झाली। तर 5 वाजल्यापासून आज आमच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। सगळं खायच्या वस्तू सगळ्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत आणि आमच्या लेकरा बाळाला बॅग वगैरे सगळं आमचं खराब झालेलं। आम्ही काय खावं काय राहावं? आणि आम्हाला म्हणालेत की तुम्ही जा, तलाठी येईन तेव्हा बोला। शाळेत जायची कशी तयारी केली? सगळं पाण्यामध्ये गेलं, काय तयारी करणार आहे? आम्ही पाण्यावरच्या आंघोळी झाल्या, आता जायचं झेंड्याला असंच आम्हाला। हो, आता जाऊन आल्या ग्रामपंचायतला, ते म्हणाले तर तलाठी साहेब येतील, ते तुमचे हे निवारण करतील। नाही झाला, आमचं स्वातंत्र्य होणार आहे नाही, असेच मतदान यायला घेतात आणि नंतर तोंड दाखवतच नाही। तर आम्हाला आतापर्यंत आमच्या एकाही गल्लीमध्ये सुधारणा झालेली नाही।